सांगशील, बघावं तेव्हाही फोनवरच असते. हे बघ, माझी पण तीच गत आहे. बोल मिठ्ठू, काय काय केलंस आज? हो, पोहायला गेला होतास का? व्हेरी गुड. आजीला त्रास नाही ना देतेस? ओ, असं झालं. मग आता नवीन शूज घ्यायचेच आहेत का? बरं, सांगते हा डॅडूला. मी हो खूप अभ्यास करते. नाही नाही, अजिबात खेळायला जात नाही. हो, मन लावून अभ्यास करते. हो, आता तू शुभंकरोती म्हण, आजीच्या गोष्टी ऐक आणि झोपून जा. गुड बॉय. हो, मी आणि डॅडू तुझ्या जवळच आहोत. बाय बाळा. अंजली, तू साहिल पासून लांब आलीस. साहिलचे डॅडी पण नाही आहेत का तिथे त्याच्याजवळ? मेघना, मी आणि साहिल असं समजतो की अनिल म्हणजे साहिलचा डॅडू आमच्या जवळच आहे, पण तो 6 महिन्यांपूर्वीच त्या जगातूनच गेला. काय? नाही ग अंजली. नाही मेघना, हे खरं आहे. ते खोटं आहे असं मी स्वतःला सांगत असते, पण मला माहितीये की ते खरं आहे. खूप सुखाचा संसार होता अनिल आणि माझा. नोकरी करायचा तर कधी विचार सुद्धा केला नव्हता. शिकवण्याची आवड होती म्हणून बीएड केलं होतं. अनिलच्या टूर्स असायच्या, तर निदान मी तरी साहिल जवळ असायला हवं म्हणून मी गृहिणीच राहण्याचा निर्णय घेतला होता. तुझ्याकडे, तुझ्या फोनवर चालणाऱ्या गुजगोष्टींकडे पाहून मलाही आमचीच आठवण येते. त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तो, असं दृश्यच कधी कोणी पाहिलं नसेल. आजही मला पाहणाऱ्या प्रत्येक ओळखीच्या माणसाला तो दिसतच असेल माझ्या शेजारी. पण संपलं. मुंबईला कामासाठी गेलेला असताना एका बडा बापाच्या पोरानं बेदरकारपणे गाडीने उडवलं त्याला. माझं आयुष्य सगळं बदलून गेलं होतं. प्रत्येक क्षणी मरून जावंसं वाटायचं. पण एक दिवस उभी राहिलं. सगळं पूर्वीसारखं करायचं ठरवलं, फक्त साहिलसाठी. मी, साहिल आणि अनिल, आमचं सुखाचं उबदार विश्व होतं. ही ऊब साहिलला मिळायलाच हवी ना. मी अनिलशी बोलायला लागले. साहिलही बोलतो. अनिल असतो आमच्या जवळ. पण अनिलच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्या माणसाला शिक्षा झालेली पाहिजे मला. त्या केससाठीच मुंबईला खेपा घालते. त्यावेळी मात्र नाही बोलत मी अनिलशी. ती घटना आठवायची नसते मला, पण केसच्या प्रत्येक तारखेला जगावी लागते ती परत, आणि मरते मी. मुंबईतल्या कॉलेजमध्ये पोस्टिंग मागितलंय मी, ते त्यासाठी. मिळेल तुला न्याय, नक्की मिळेल.